शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 18 फेब्रुवारीला न्यायालयाने 4 आठवड्यांसाठी सुनावणी पुढे ढकलली होती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर होणार सुनावणी। छत्रपती संभाजीनगर भाजप शिवसेनामध्ये थेट लढत महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही बिनसले। भाजप शिवसेनेकडून ऐनवेळी स्वतंत्र एबी फॉर्मचं वाटप। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवारांची यादी जाहीर। भाजप उमेदवारांचे एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्याने एबी फॉर्म रद्द। भाजप उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात। राज्यात मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार। अमित ठाकरेंच्या निवेदनाची शिक्षण विभागाने घेतली दखल, तर सर्व शाळांमध्ये मराठी अध्यापन आणि अध्ययन सक्ती। मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ आज कोकणात धडाडणार। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी फडणवीस मैदानात। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुख्यमंत्री प्रचार करणार। पुण्यात भाजप नगरसेवकांची बैठक पार। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांची मार्गदर्शन बैठक। बैठकीत भाजपच्या गटनेते पदावर चर्चा नाहीच। अंजली भारती विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार। भाजपच्या नगरसेविका आशा मराठेंनी दाखल केली तक्रार। पुण्यात सर्वपक्षीय शहराध्यक्ष येणार एकत्र। वाडेश्वर कट्ट्याच्या निमित्तानं राजकीय नेते येणार एकत्र। अंकुश काकडेंकडून वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन। उद्योगमंत्री उदय सामंत आज एनएसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फॉर्मचा कंटेंट रेझर कार्यक्रमात राहणार उपस्थित, तर त्यानंतर उद्योग खात्यासंदर्भात घेणार पत्रकार परिषद। कल्याण डोंबिवली महापालिकेवर कुणाचा महापौर होणार? जिथे शिवसेना बहुमतात तिथे शिवसेनेचा महापौर होणार। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगेंचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मैदानात। मुख्यमंत्री 7 दिवसात एकूण 22 सभा घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पिंगळी येथे सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ बारामतीत ठिकठिकाणी अजित पवारांच्या सभा। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण। भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांकडून भारती विरोधात तक्रार। भंडाऱ्यात अंजली भारती विरोधात गुन्हा दाखल। मनपा निवडणुकीत जिंकलेली शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एकमेव जागा धोक्यात। मालाडमधून निवडून आलेल्या अजित रावराणे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप करत भाजपचे पराभूत उमेदवार विनोद मिश्रा यांची न्यायालयात धाव। महापौर भाजपचा, उपमहापौर शिवसेनेचा देण्याची तयारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला महापालिकेत सत्ता स्थापनासाठी भेटी। नवी मुंबईतील युतीमधील अंतर्गत वाद पेटलाय। शिवसेनेच्या नरेश म्हस्केंचं रवींद्र चव्हाणांना पत्र। नाईकांना सेना संपवण्याची परवानगी द्या, आम्ही तयार। नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांना इशारा आहे। मराठा कुणबी जात प्रमाणपत्राच्या कामाला गती द्या। मराठी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आदेश। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत आदेश, तर मंत्रालयात पार पडली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक। सध्या मोदींच्या समोर विरोधकांचा टिकाव लागत नाही। केरळमध्ये भाजपचा राज्य येईल। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला विश्वास। अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी। मीरा भाईंदरमध्ये गायिका अंजली भारती विरोधात तक्रार दाखल। भाजप महिला आघाडी आक्रमक। पुण्यातील दीप्ती चौधरीची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या। घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया समोर। यातच आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे, अशा विकृतीला ठेचून मारलं पाहिजे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया। मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडण्यासाठी मेट्रो 8 मार्गाला मान्यता। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। सोबतच समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामासाठी गती देण्याचेही निर्देश। रत्नागिरीत आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी उदय सामंत मैदानात। पृथ्वी तलावरती सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना राहील। योजनेचे पैसे 2100 करण्याचा अभ्यास सुरू आहे, सामंतांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री नव्या लेदर बॅगेतून अर्थसंकल्प मांडणार। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासाठीही नवीन बॅग। नव्या बॅग खरेदीला प्रशासकीय मान्यता प्राप्त। 2 लेदर बॅग खरेदीसाठी 13,370 रुपयांची तरतूद। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवरील टीका निषेधार्ह। गायिका अंजली भारतीच्या वक्तव्यावर दमानी यांची पोस्ट। पेहरावावर भाष्य करणे हा अधिकारच नाही। महिलांवरील शाब्दिक अत्याचार लज्जास्पद आहे। दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, दमानी यांची ट्विटद्वारे मागणी आहे। तपोवन प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी पार। एकाच प्रकरणावर राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयात सुनावणीवर न्यायालयाची नाराजी। विरोधाभासी निर्णयांची शक्यता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले।
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा मुहूर्त अखेर ठरलाय 6 फेब्रुवारीला महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार। सोलापुरात मंत्री गिरीश महाजन विरोधात डीपीआयचे जोडे मारो आंदोलन, वन विभाग कर्मचारी माधवी जाधव यांच्या समर्थनार्थ सोलापुरातील भीमसैनिक आक्रमक। बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अखेर अधिकृत अधिसूचना जारी, रिक्त पदांसाठी हालचालींना वेग। आगामी काळात महापालिकांमधील आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजप आणि शिवसेना आता एकत्रितपणे गट नोंदणी करण्याची शक्यता आहे, खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। महापौर आणि उपमहापौर पद निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची नियुक्ती। मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार, प्रकल्पांची कामं कालावधीत पूर्ण करा, बैठकीत फडणवीसांनी निर्देश दिले। प्रकल्प रेंगाळू देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांचे बैठकीत निर्देश। मेट्रोत लटकणाऱ्या वरुण धवनला 500 रुपये दंड, नियमभंगी प्रकरणी MIRDची कारवाई। सोन्याच्या दरात प्रचंड वाढ, सोनं प्रतितोळा 1,66,000 तर चांदी प्रति किलो 3,70,000। आवश्यक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करा, वर्ध्यात लाडक्या बहिणींना आव्हान, माहिती तातडीने दिल्यास लाभ पुनर्संचित होणार, तर महिला बाल विकास विभागाची माहिती आहे। धाराशिवमध्ये ईव्हीएम हटावच्या मागणीसाठी आंदोलन, पोलिसांनी आंदोलन काढले मोडीत, तर मध्यरात्री पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। वर्ध्यात लाडक्या बहिणींचा आक्रोश, 2100 रुपये द्या, सरसकट लाभ द्या, महिलांनी केली आहे मागणी। राणीच्या बागेत यंदा 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सवाचे आयोजन, मुंबईकरांना हजारो प्रजातींची फुलं आणि वनस्पती सजवलेल्या विविध प्रतिकृती सजावट पाहण्याची संधी आहे। गेल्या 10 वर्षात शाळांच्या पटसंख्येत मोठी घट झाल्याची कारणं देत मनपा अखत्यारीतील 6 शाळांचे खासगीकरण होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेतून 45 लाख महिला बाद, ई-केवायसी नंतरही 26 लाख महिला लाभापासून वंचित। येवला शहराला जोरदार पावसाने झोडपले, रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका, बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे। धुळे जिल्ह्यातील नरडाणा परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकरी नागरिकांची धावपळ, अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका आहे। निफाड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, गहू, कांदा, हरभरा पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। धुळ्यातील शिरपूर तालुक्यांना गारपिटानं झोडपलंय, भाटपुरा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी आहे। गारपीटनंतर बहुतांश ठिकाणी बर्फाची चादर पसरल्याचं चित्र आहे। सकल हिंदू समाजाकडून चांदवड बंदची हाक, मंदिर परिसरात समाजकंटकांच्या निंदनीय कृत्य केल्याचा आरोप आहे, त्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आहे। बीड जिल्ह्यात एसटीची दयनीय अवस्था, ग्रामीण भागात तुटलेल्या बसेस, प्रताप सरनाईक तुटलेल्या बसेसची दखल घेणार का, याकडेच लक्ष आहे। बीडच्या आंबे सावळीच्या उपसरपंचाला पंचायत समितीमध्ये मारहाण, आमच्या गावातील प्रश्न का सोडवतो, आमच्या गावात का येतोस असं बोलताना गावातील तरुणांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। कोल्हापुरात पन्हाळगडावरील साधोबा तलावात अतिक्रमण झाल्याचा आरोप, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आरोप दर्ग्याच्या विश्वस्तांनी फेटाळलाय, तर कोणतेही अतिक्रमण नाही, दर्ग्याचे विश्वस्तांचं हे स्पष्टीकरण। पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक वसाहत सध्या प्रदूषणाच्या विळख्यात, विराज प्रोफाईल कंपनीमधून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या नावात अधिकृत बदल, विमानतळावर लागले छत्रपती संभाजीनगरचे बोर्ड, औरंगाबाद नावाचे बोर्ड हटवलेत। मराठवाडा विदर्भ जोडणारा येलदरी धरणावरील पूल धोकादायक, हिंगोलीत नागरिकांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास, नवीन पूल वाहतुकीसाठी खुला आणि जुना पूल सुरळीत करण्याची मागणी आहे। रत्नागिरीत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत दप्तर वाटप, रस्त्यावरील सिग्नलची माहिती दर्शवणारे दप्तर, यावेळी मुलांना सिग्नलची माहिती देण्यात आली आहे। मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांवर मोठी कारवाई, सरकारच्या थेट आदेशाने खळबळ, अमित ठाकरेंच्या निवेदनाची दखल घेत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना निर्देश। गडचिरोलीतील बिनागुंडा परिसरातील नक्षलवाद्यांचा स्मारक पोलिसांकडून नष्ट, नव्यानं उभारलेल्या पथकाकडून माओवाद्यांच्या दहशतीचं प्रतीक असलेलं स्मारक उद्ध्वस्त।
लाडक्या बहिणींचे पैसे न आल्याने शेकडो बहिणींचा संताप. जळगावात महिला व बालकल्याण विभागात संतप्त लाडक्या बहिणी घुसल्या तर पैसे सुरू करण्याची मागणी केली आहे. आदिवासी किसान सभेचा लॉंग मार्च आज शहापूरमध्ये मुक्कामी. आदिवासी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठकीनंतर आज गिरीश महाजन आंदोलकांशी करणार चर्चा. केंद्र सरकार विरोधात बँक कर्मचारी आक्रमक. धुळ्यात बँक अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांचा 1 दिवसीय धरणे आंदोलन. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात धुळ्याच्या शिरपूरमध्ये वंचित आक्रमक. महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध. तर महाजनांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक. मंत्री गिरीश महाजनांचा फोटो जाळून निषेध व्यक्त. तर मंत्री गिरीश महाजनांनी तात्काळ राजीनामा द्यावा, निषेध व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. मंत्री गिरीश महाजनांविरोधात जळगावात समता दलाच्या वतीने निदर्शने. गिरीश महाजनांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, समता दलाची मागणी आहे. महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामलोक टाळल्याने समता दल आक्रमक. पुण्यातील येरवडा गांधीनगरात घाणीचं साम्राज्य. नागरिकांना नाहक त्रास, समस्येतून सुटका मिळण्याची मागणी आहे. कळस धानोरीच्या सहाय्यक आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या. काम पूर्ण न झाल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलनाचा इशारा आहे. बीडमध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न. जिल्हा परिषद शाळा वाचवावी आणि मूलभूत सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी तरुणाचा प्रयत्न. वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण. विविध मागण्यांसाठी असलेल्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. आमदार राजेश पकाणे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट. राज्यात अवकाळीचा दणका. सातारा विशेषतः महाबळेश्वर पाचगणी परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. अचानक पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का आहे. वाशीमध्ये तूर पिकाच्या काढणीला वेग. यंदा पोषक हवामान लाभल्याने तूर उत्पादक समाधानकारक होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. 1 फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प. ऑस्ट्रेलियाप्रमाणे गोव्यातही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरास बंदी करण्यास गोवा सरकार विचाराधीन. सरकारी पातळीवर विचारविनिमय सुरू. श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. श्रीनगर जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्ग बंद आणि हवाई सेवाही विस्कळीत. श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद. बर्फवृष्टीमुळे हवाई सेवाही विस्कळीत. आतापर्यंत 50 उड्डाणे रद्द. जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर थंडी वाढली आहे. बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमधील राजमार्ग ठप्प. जनजीवन विस्कळीत. सध्या रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. जम्मू काश्मीरमधील डोडा या ठिकाणी पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटताना सगळीकडे बर्फाची चादर पसरल्याचं पाहायला मिळालंय. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात बर्फाची चादर सगळीकडे पसरली. संपूर्ण परिसरात बर्फच बर्फ. जम्मू काश्मीरमधील बनिहालमध्ये जोरदार बर्फवृष्टी. मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची उपस्थिती. पर्यटकांमुळे व्यावसायिकांना फायदा. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे वाहन रस्त्यातच अडकले. तर सलग सुट्ट्यांमुळे काश्मीरमध्ये पर्यटकांची गर्दी आहे. संपूर्ण श्रीनगर शहर बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली. श्रीनगरवरून सर्व विमानसेवा ठप्प. वाहतूक धीम्या गतीनं सुरू. पर्यटकांना सतर्कतेचा इशारा. जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. बर्फवृष्टी पाहण्यासाठी पर्यटकांची हजेरी. दिल्लीतील हवामान गुणवत्तेत सुधारणा. 3ऱ्या टप्प्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आले. प्रदूषण पातळीत घट झाल्यामुळे हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाचा निर्णय. जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय राजमार्गावर भीषण अपघात. अपघातात 4 जणांचा मृत्यू आहे. भारत EU करारामुळे कापड आणि दागिन्यांना चालना मिळेल. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये FTAवर करार. तर मदर ऑफ ऑल डील. पंतप्रधान मोदींची घोषणा आहे. भारतीय कपडे, पादत्राणे आणि चामड्याची उत्पादनं यावर लागणारे 10% शुल्क कमी किंवा रद्द होऊ शकतं. यामुळे भारतीय वस्त्रोद्योग, चामडे आणि पादत्राणे भारत आणि EU व्यापार करारातून क्षेत्राला फायदा होईल. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख कांजा कलास यांची भेट घेतली आहे.
बैठकीत भारत आणि युरोपियन युनियनमधील पुरवठा साखळी जोडण्याच्या आणि मजबूत करण्याच्या संधीवर चर्चा करण्यात आली आहे. राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केलं आहे. युरोपमधून आयात होणाऱ्या रसायने, विमाने, अवकाश उपकरणे आणि वैद्यकीय यंत्रसामग्री यासह अनेक उत्पादनांवरील उच्च कर काढून टाकण्यास किंवा लक्षणीयरित्या कमी करण्यास सहमती दर्शवली. जवळपास 90% वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया उपकरणे आता करमुक्त असतील. भारत EU करारामुळे BMW, मर्सिडीज, पोर्शे सारखे युरोपियन प्रीमियम कार कंपन्यांना भारतात विक्री करणं सोपं होईल. भारत सरकारने 15,000 युरोपेक्षा जास्त किमतीच्या काही युरोपियन कारवरील कर तत्काळ कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. युरोपियन IT, अभियांत्रिक, दूरसंचार आणि व्यवसाय सेवा कंपन्यांना भारतात अधिक काम मिळेल. फ्रान्स आणि जर्मनीसारखे युरोपियन युनियन देश भारतात संरक्षण कारखाने उभारू शकतात. यामुळे भारतीय शस्त्रास्त्र कंपन्यांना युरोपियन युनियन संरक्षण निधीमुळे प्रवेश मिळू शकेल. भारत EU करारामुळे युरोपमधून आयात होणाऱ्या अन्न उत्पादनांवरील जड कर कमी करण्यात आलेत. ऑलिव्ह ऑइल, मार्जरीन आणि इतर वनस्पती तेलांवर आता 0 कर आकारला जाईल. कोल्हापुरातून 2,650 अग्निवीरांची विक्रमी भरती प्रशिक्षणासाठी झालेत रवाना. भिवंडीत रामेश्वर सायझिंग कारखान्याला आग. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. कंपनीतील साहित्य जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.